आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्यांना, मातांना आणि पितांना, आज या व्यासपीठावर उभं राहून मला अभिमान वाटतो की माझ्या या लातूरच्या मातीमध्ये असा एक नेता जन्माला आला, तो संतोष भाऊ नागरगोजे. भाऊंच्या डोळ्यात शेतकऱ्यांचं दुःख दिसतं, त्यांच्या आवाजात शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येतो आणि त्यांच्या पावलात लढाईची तयारी असते. आज ऊस उत्पादकांचा प्रश्न फक्त दराचा नाही, तर तो सन्मानाचा प्रश्न आहे. ऊस वाढतोय, उत्पादन वाढतंय, मग शेतकऱ्यांचा नफा कुठे जातोय? तो साखर कारखान्याच्या दरवाजात अडकतो, तो राजकारण्यांच्या फाईलमध्ये हरवतो आणि शेवटी शेतकऱ्यांच्या घरात फक्त कर्ज येते. संतोष भाऊ सतत म्हणत असतात, शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त निवडणुकीचा मुद्दा नसावा, तर तो महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया आहे. आणि म्हणूनच संतोष भाऊ शेतकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जातात. कधी दवाखान्यात, कधी बँकेत, कधी ऊस कारखान्याच्या गेटवर ते शेतकऱ्यांसाठी उभे असतात आणि तेच खरे मैदानातले नेते आहेत. भाऊ, आमच्या गावातील एक शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी लातूरला घेऊन गेला. त्याने 50,000ची सोयाबीन विकली आणि बस स्टँडवर आला. त्याला समजले की आपला खिसा कुणीतरी हाणला आहे. तो रडू लागला. तिथे गर्दी जमा झाली. लोक म्हणाले, काय झालं? तो म्हातारा माणूस म्हणाला, माझा खिसा कुणीतरी हाणला आहे. कोण म्हणाला, तो इकडे गेला. कोण म्हणाला, तो तिकडे गेला. कोण म्हणाला, तो फोन केला. त्या गर्दीतून एक सज्जन माणूस पुढे आला आणि आपल्या खिशातले 500 रुपये काढून त्या म्हाताऱ्याच्या हातात दिले आणि म्हणाला, हे तुमचे भाड्याचे पैसे आणि जाताना काहीतरी खाऊन जा. आणि स्वतःचा फोन नंबर लिहून दिला आणि म्हणाला, काही अडचण असेल तर काका मला फोन करा. तो म्हातारा घरी गेला. म्हातारीला म्हणाला, आपली मेहनत वाया गेली, आपली वर्षभराची मेहनत वाया गेली. माझा खिसा कुणीतरी हाणला. बरं झालं मला एक सज्जन माणूस भेटला. त्याने मला 500 रुपयाची मदत केली आणि स्वतःचा फोन नंबर लिहून दिला आणि म्हणाला, काही अडचण असेल तर काका मला फोन करा. आता आपल्याला आपल्या घरी त्याला जेवायला बोलवायचे आहे. त्या म्हाताऱ्याला 4 दिवसांनी कळाले की ज्याने आपल्याला 500 रुपयाची मदत केली होती त्यानेच आपला 50,000चा खिसा आणला होता. भाऊ, यांनी आमच्या सोयाबीनवर रडा घातला, आमच्या कापसावर रडा घातला. यातलेच 500 रुपये काढून सन्मान निधी दिला. यातलेच 1,500 रुपये काढून लाडकी बहीण योजना दिली. यावर सगळ्या मोफतच्या योजना चालू आहेत. लाखो आणायचं आणि 1,000-500 द्यायचं. आता मला सांगा, आमचा बाप गहू पिकवतो, तांदूळ पिकवतो, सोयाबीन पिकवतो, कापूस पिकवतो आणि आम्ही शाळेत खिचडी मागायला जातो. जिल्हा परिषद शाळेमधील मुलं वाटेनं खिचडी मागायला जातात ना. म्हणजे आमच्या बापानं पोतानं पिकवायचं आणि आम्ही वाटीनं मागायचं. म्हणजे आम्ही भिकारी आहात का? आमचा बाप जगाचा पोशिंदा आहे. तुम्ही आम्हाला भिकारी बनवायचं काम करताय. तुम्ही आम्हाला मोफतच्या
सुद्धा तुला पुढील